सकाळी आवर लय उशीर झाला 6 वाजता होतो 4:30 ला जाणार माप 4:30 म्हणतो पण त्याला काय माप 4 ला पण आवार नाही कोणाचं ते बांधायला गाडी उशीर झाला आता का नाही आता भेटत आहे गलत दिसलं पाहिजे भेट्यावर ना नागजवर हो त्या मार्गात जायचं छोटासा घाट आहे पण घाट आहे हॅलो हा भेट्यावर पंढरपुराहून जाणार आहे मागे येताना सगळे कुणाचं घेतलं जाऊया की जाता जाता सगळं करताय येताना घेऊया बारक देऊया बारक कशाला किरकोळ आहे हो तुळजापूर वगैरे असतं ठीक होत लय उशीर करायचा नाही हा आता लय मोठं स्थानक असत तर मग घ्या घेतलं असं गाडी असं करायचं आता आपण मग पंढरपूर बी जातोय पंढरपुरात गेलं तर मग तिथंच 5 वाजणार पुढं केव्हा जाणार आपण तुम्ही तुमचं आता कसं म्हणता माहिती तात्या पेट्ट बसून चालू केलं की झालं मानकुबा खंडोबा बिंडोबा असेल पेट्ट सुद्धा बरोबर आहे पांडुरंगापाशी गेलेलं चांगलं आहे नाही घ्या गाडीतनं आपलं शिखर दिसलं तरी बाद झालं पंढरपुरात बाहेरनं दर्शन काय करू नका बाहेरनं करूया पंढरपूरला नाही जाणार आहे आपण पंढरपूरला जातच नाही आपण पंढरपुरात जायचं नाही पंढरपूरच्या बाहेरनं निघालोय आपण आपण आज जायच नाही तात्या 4,000 रुपये वाचले नव्हे जिथं आपल्याला खर्चच आहे की नाही दादा घ्यायलाच लागते बाबा आता पर्याय नाही तिथंच घ्यायची रूम नाहीतर आपण बाहेरच करायचा मुक्काम काय पाऊस काय पावसाळा आहे का काय आहे तेव्हा म्हणूनच की कुठे एखाद्या मंदिरात सुद्धा आम्ही फिरायला गेलो तर मंदिरातच राहतो मंदिरातच राहायचं जरा बाहेर मंदिर असं काय गावाची आंघोळीची व्यवस्था असते म्हणजे जागा हा गावाच्या बाहेर असलं इकडे तिकडे आणि गाडी आपण जाताना कुठेतरी जागा बघतोय होय काय तिथं झोपलं पुढे गेलं संडा बिंडाला तरी चालतं तीच एक जागा बघून काय पंपत नाही सगळे आंघोळ बिंघोळ त्या भागात तशी काय माहिती कशी बागाचं बाग आहे आपण एकच नाही हो आपण सगळ्यात एक नंबरला माणूस आपल्याकडे नाही बाग कुठलाच काय असते भाकऱ्या रोट असते चक्क्या फिरताना दिसत आहेत सोलापुरात बाजरीच्या भाकरी मिळते बघूया काय भयानक पवन चक्क्या बघेल तिकडं फक्त पवन चक्क्याचा आपल्याला दिसत आहेत पण आधी आपल्या वाईंड एनर्जीसाठी वापर होत आहे पवन चक्क्यांचा इलेक्ट्रिसिटी जनरेशन करिता या पवन चक्क्यांचा वापर केला जातो आपणास माहीतच आहे पापुड्या हो करडा या करडा
लावतेला का आम्हाला बेकार प्रवास काय द्राक्षे, डाळिंबा तसेच शाळू वगैरे पीक आपणास दिसतंय. आपण आता नागज जवळ येऊन पोहोचलोय. नागजवरून आपण डायरेक्ट सोलापूर हायवे पकडणार आहे. सोलापूर मार्गे नागपूर, जबळपूर आणि प्रयागराज असा हा प्रवास आहे. नागपूरवरून जाणार उद्या पोहोचल. आज आम्ही ह्याच्यापर्यंत जाणार की नागपूर गाठल 500 किलोमीटर होऊ शकते. हा नागपूरपर्यंत जाऊ शकते. आता एक्सप्रेसला आम्ही लागतोय 10-15 मिनिटात. आठ सेक्शन पवन चक्क्या, डोंगरदऱ्या, खूप छान नजारा दिसतोय. समृद्धी महामार्ग इकडे परत यायला लागते ना. जायला लागणार गॅस मिळत नाही तिकडे. गॅस हा सीएनजी पण त्या मार्गाने गेलं पाहिजे. सीएनजी पण पाहिजे. समृद्धीवर सीएनजी नाही. नाही आहे पण असं सर्रास नाही रे. तुला व्ह्यू गाठ नव काही चालतंय. व्ह्यू गाठ मागे नाही. तो मागे गेलेला बारका इकडे आत आहे. हा काय आहे रे. काय प्लास्टिक किती बारीक दादा बघायला लागले. सबस्क्राईब करावा विसरू नका. डोंट फॉरगेट. दादा सांग कसं करायचं. मित्रांनो सूरज, हा आता हायास आपणाला कुठं जायला लागतंय. पुढं कुठं लेफ्ट घे. हा बाहेर घे. नाही हा सरळ आधी पाया पडूया मग बघूया रस्त्याच्या पुढच्या. जरा शूटिंग चालू आहे. दादा थांबा जरा. असं आहे. तुळजापूर. सूरज कॅमेरा बंद कर. तुळजापूर पर्यंत बघून ठेवलंय. हो तुळजापूर पर्यंत केले. असते ब्रिज खाली असते ती. वर असते ती. वर बी असते त्या चौकात.
ऊन किती इथं ही वाटतंय, तीव्र वाटतंय का नाही? जरा दम काढा की नागपूर मध्ये प्रवेश करा मग सांगा दादा. हिवाळी अधिवेशन उगाच नागपूरला घेत नाही ती. का म्हणून? कसलं ऊन आहे बघा की नागपूरला, लय बेकार. मी मे मध्ये एप्रिल मे मध्ये आलो होतो मी. गडचिरोली गेलो. गडचिरोली नाही भरतीला गेलेलो. गडचिरोली लय बेकार. अरे ते ह्याचा इलाका आहे, नक्षलवादी हो. काय करायचं माहिती दादा, नागपूर ते गडचिरोली पण इष्टीन जायचं आणि गडचिरोलीचा भाग जसा लागला अंधार तसं ठराविक भागात लाईटच घालवायची गपचूप आणि सूचना द्यायची कंडक्टर. दंगा बोलायचा नाही, काय नाही बोलायचं नाही, दंगा नाही, काय नाही, चिडून चूप व्हायची सगळी. काय बोलणे नाही काय नाही, आणि लाईट घालवायच्या बस मधल्या ठराविक ठिकाणी जंगलात जाताना. पण ती सुद्धा काय त्यासनी साथ देणार, काय सांगणार नाही, कुणाला काय चालवणार नाहीत, काय नाही. असं होईल जंगलात गाव. आणि कशाला सांगतोय मारणार आणि आपलं नित्य नाही राहणीमान आपलं आपण राहतो आहे असंच हो त्यांचं. जेव्हा त्यासनी काय करायचं आहे तेव्हाच ती शस्त्र बिस्त्र घेऊन बाहेर पडणार आणि परत आपापल्या घरला येणार. झाले की हा मंदिराकडे लिहिले बैठणी. खरं इथनं पुढं क्वालिटी दिसते. सोन्याची एन्जॉय बैठ तुळजापुरात कुठं आहे? लावूया शोधा आधी. मंदिर बघूया का चेंज बघूया. नाही मंदिरात तिथेच कुठंतरी असणार आहे आसपास. लय नाही, लय 1 किलोमीटर फिरायला लागेल. एवढी मोठी सिटी नाही. तुळजापूर कुठला आले? मला वाटतं डोंगरावर एवढंच गाव असेल. होय जेवढा डोंगर आहे तेवढंच. आणि आपल्याला ह्या साईडनं डोंगर दिसतोय बरं का. पलीकडल्या बाजूला गेलं का नाही रिंग रोडनं, तिकडं डोंगर नाही लयचा. प्लेन भाग असल्या का तिकडं. तुळजापूर सिटीकडे जाताना महाराणा प्रताप शिवाजी महाराज महाराजांचा कशाला उघडतंय? टोळ्या बघा टोळ्या. करा की तात्या गरम होतंय. गाडी गार झाली गोडवानी करायचं पण काचत करा की बघा डोंगरावर जाय की सूरज खरं. मग सिटी पूर्ण डोंगरावर आहे तुळजापूर. ती मग मंदिर तेच की संरक्षणासाठी डोंगरावर रे मंदिर. जंगल आहे आणि जंगल जंगल पता चला है. चड्डी पहन के फूल खिला है. किला है फूल किला. रिफ्लेक्शन दिसतंय तुझ्या कापडाचं काचेवर. So we will make another side of video. कसं काय दिसतंय खालचं. So you will make another side of make ना can see in the entry तुळजापूर. एक्झिट नॅव्हिगेशन म्हणते म्हणजे जवळ आले मंदिर. ध्यान ठेवू कुठं आहे. जवळ आले. गर्दी नसणार आहे असं मला संकेत मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे खतरनाक बरोबर चौकामध्ये. चौकाचंच नाव आहे छत्रपती शिवाजी चौक. क्रेटा
काय का गॅस पार्किंग दगडात नाही बांधले बोली CNG कुठेतरी असं गुगल सर्च आफ्टर द पार्किंग कुठे आहे कुठे आहे पार्किंग गाडी तू जावायची काय होय होय पार्किंग सोने गाडी लावून पार्किंग कुठे नाही पण नाही आहे चालत. पार्किंग अजून पुढे आहे चला कुठे बी लावून चालत नाही बुडून जास्त होता हा इकडे इकडे नाही वाचले कुठेतरी मित्रांनो आपण आलोय आज रामटेक मंदिर पाहण्यासाठी तर त्या बाया ठेवलेल्या वनवासाच्या वेळी श्रीराम माता सीता इथे 4 महिने वास्तव्यास होते तसेच इथे प्रथम त्यांनी स्वयंपाक बनवलेला असं हे ठिकाण रामटेक नागपूर जवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे तलाव आहे खाली पलीकडे चांगला नजारा आहे त्याला परत ते आयुष्यभर भोगायला लागायचे पोराला म्हणजे अनारस काय म्हणते अनावरस ना चांगली व्यवस्था त्यासाठी असं आहे रस्ता वीज सरमजाईश आहे आणि पहिल्यापासून राजांच्या बरोबर मिळून परत राजांची पद्धत गेली इंग्रजांच्या बरोबर मिळून गोरगरिबांच्यावर पाटलांनी लय अन्याय केला गावागावात आणि आता ती भोगायला लागली आता हा आणि काय मुश्किल झाल्या काय काय पाटील जमिनी बिमनी गेल्या सगळ्या सुट्टी नाही आज ह्याला व्हिडिओला खरा व्हिडिओ आहे हात दुखतो असा हात धरून मोबाईल 1.2 kilometers away from the temple. Parking facility available here. हाँ टेम्पो बंद कर टेम्पो मुळे तर हे करायला लागले मी हा पिक्चरचा निर्माता डायरेक्टर सैराट टू काढायचं काय आतूर काय आणि आतूर काय काय कुठला आतूर तो अजय अतुल अजय अतुल त्याची गाणी 2-3 बनवायला सांगायची तो पिक्चर काढायचा फंडिंग लागते होतात त्याला पैसे वार सुटलेलं बघा चांगलं रस्त्यावर घाणाय बघा पार्किंगची व्यवस्था जबरदस्त आहे जंगल आहे फॅसिलिटी गव्हर्नमेंट फिट आहे वाटतं इकडे हा चोद फाडायला लागते वाटतं पार्किंग महाराष्ट्रात प्रगत राज्य